आल्या सुटल्यावर मी आख्या समय आणि आल्या चला तर रुपापणीच्या दर्शनाला आणि तेवढ्याच आपल्या बाजूने काळं कलरचं हत्ती गेलं 77 आणि आतमध्ये बघितलं तर हॉटेल 77 चे मालक लखनदादा माने होते. मग दादांना भेटला आणि दादांचा डायलॉग तर तुम्हाला माहितीच की दादांचा स्वभाव फक्त सोशल मीडियावरती दिलदार नाही तर रियालिटीमध्ये पण दिलदारचा. दादांना भेटून तर चांगलं वाटलं. मग तिथं आम्ही सगळेजण नीट निघालो तर रुपापणीच्या दर्शनाला आणि जाता जाता इथं पाणी घेण्यासाठी थांबला होता. आणि हे बघा छपरी चाळे अवघड आहे. त्याला मजनू लय वेगळा विषय असतंय. माक्या पण पाणी वगैरे घेऊन आला. मग पाणी वगैरे प्याला मला दिला. प्यायचं झाल्यावरती टोपणच बंद केलं. अवघड आहे. मग पाणी वगैरे पिलो. मग पाणी वगैरे पिऊन नीट आलो आपण दर्शनासाठी. मंदिरापाशी गेल्या गेल्या आपल्याला आपले सगळे छोटे भाऊ लोक भेटले होते. भाऊ लोकांना खूप खूप प्रेम. भाऊ लोकांना भेटून नीट आलो आतमध्ये मंदिरात एकदम गर्दी दुपारच्या टायमेला. पण मग तिथं आम्ही सगळेजण आतमध्ये आलो गाभाऱ्यात आणि तिथं मंदिरामध्ये गेलो. आतमध्ये गेलो तर का बा 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 दुनियाचे मोठे मोठे रांगा. शेवटी देवीचं महिमा ना. मग आतमध्ये रांगेत थांबून आम्हाला शेवटी देवीचं दर्शन वगैरे झालं. मग दर्शन वगैरे करून आम्ही सगळेजण परत नीट आलो बाहेर. आणि बाहेर आल्यावरती पण आपल्याला परत आपले वेगळेच छोटे भाऊ लोक भेटले होते. मग भाऊ लोकांना पण खूप खूप प्रेम म्हणलं आणि तिथं मग भाऊ लोकांना भेटून मग नीट निघाला होता आता घराकडे जाण्यासाठी. पण त्याआधी जरा थांबला होता भजी वगैरे खाण्यासाठी. पद्धतशीर वडला. आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.